श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी म्हणजेच महागौरी पूजा ही 26 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाईल. या दिवशी कन्या पूजन आणि देवीची विशेष पूजा केली जाते. अष्टमी तिथी 25 मार्चला दुपारी सुरू होऊन 26 मार्चला सकाळी 11:49 असेल. त्यामुळे उद्या तिथीनुसार 26 मार्चला अष्टमीचे व्रत व पूजन केले जाईल. तसेच श्रीराम जन्मोत्सव पण 26 तारखेला साजरा होईल, कारण अष्टमी तिथी ही 11:45 समाप्त होईल व 11:46 नवमी तिथीही प्रारंभ होणार आहे. आणि घरी आणि मंदिरात दुपारी बरोबर 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा होईल. वसंत नवरात्रीत आई जगदंबा दुर्गा मातेची पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात. तसेच जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात असे म्हटले जाते. वसंत ऋतूतील नवरात्रीमध्ये शक्ती स्वरूप माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांची विशेष पूजा फलदायी मानली जाते. माता दुर्गाच्या 9 रूपांची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते. या उत्सवाला नवरात्र किंवा नवदुर्गा असेही म्हणतात. भक्तांचा असा विश्वास आहे की या 9 रात्रीमध्ये देवी वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होते. प्रत्येक रूप दिव्य स्त्री शक्तीचे वेगवेगळे पैलू दर्शवते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गेचे 8वे रूप असलेले महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. महागौरीचे वाहन बैल आणि तिच्या हातात त्रिशूळ आहे. भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले. तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी देवीला गोरा रंग दिला आणि देवीच्या या रूपाला महागौरी असे नाव पडले. नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीची नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. नारळ देवीला खूप प्रिय आहे. याशिवाय माता गौरीला नारळाची बर्फी, लाडू नक्कीच अर्पण करावा. महागौरीला चमेलीची फुलं सुद्धा अर्पण करावी. तसेच ओम देवी महागौरे नमः किंवा ओम देवी महागौरे नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप सुद्धा करायचा आहे. यंदा अष्टमी आणि नवमी तिथी एकत्रित येत आहे आणि अष्टमी आणि नवमी तिथीला आई भगवतीला प्रसन्न करण्याकरता लोक कन्या पूजन सुद्धा करतात. महागौरी ही 8 वर्षाची होती, म्हणूनच अष्टमी तिथीला कन्या पूजन केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्न, सर्व दोष, सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच तुम्ही दुर्गाष्टमी तसेच रामनवमीच्या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार. तर ती कोणती वस्तू टाकायच्या, कोणत्या वेळेत टाकायचे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रीला सुद्धा विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या विशेष 9 रूपांची पूजाही केली जाते. जर शक्य असेल तर या 9 दिवसांमध्ये कधीही तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे. स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर दुर्गा देवीची विशेष कृपाही होत असते. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. अंथरुणामध्येच आपल्याला दुर्गा देवीचे तसेच प्रभू रामचंद्राचे स्मरण करायचे आणि दिवसाला सुरुवातही करायची. आता आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं. तर तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकता.
आता अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल, किंवा अगदी तुम्ही गोमूत्र टाकलं तरीही चालणार आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते। योगाने दुर्गाष्टमी तसेच रामनवमी ही आली आहे गुरुवारी, आणि गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय, आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो, आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळते, पण आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही। तिसरी वस्तू जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे एक तुळशीचं पत्र। तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, आणि नवदुर्गेच्या या नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। तुळस ही श्रीहरी विष्णूंना सुद्धा अतिशय प्रिय, आणि जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती, तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत, आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध सुद्धा आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं। गाईचं कच्चं दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतं। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो, आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते। तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे, पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी डाव्या खांद्यावर टाकायचं, आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे। पण दुर्गाष्टमी तसेच नवमी ही आली आहे गुरुवारी, आणि गुरुवारच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस हे धुवायचे नाही आहेत। आता स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु हा स्नान मंत्र आहे, किंवा अगदी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे। कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं, आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते, आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।